मला मंत्रिपद कोणी नाकारलं शोध घेणारच छगन भुजबळ कडाडले. महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत आणि 2 दिवसांपूर्वी राज्यातील महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आता नुकतंच छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना मोठं आवाहन केलेलं आहे. राज्यातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी पुढचा विचार करेन. लोकशाही तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि कुठेही वातावरण बिघडून देऊ नका. मी सांगितले, मला मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. कोणी नाकारलं हे शोधावं लागेल आणि प्रत्येक पक्षाचा निर्णय पक्षाचा प्रमुख घेत असतो. जसे भाजपाचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेत असतात, शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे घेत असतात, त्याप्रमाणे आमच्या गटाचा निर्णय अजित पवार घेत असतात, असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे. कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहे त्या पक्षाचा जो प्रमुख आहे, बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत, ते निर्णय घेतात. शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत, ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात. आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार, ते त्यांचा निर्णय घेत असतात. बाकी काय सगळे सांगत असतात. प्रत्येकालाच मंत्रिपद पाहिजे असतं. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे. आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगायला चर्चा झाली. हे खरं आहे, त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून. होळीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो, आम्हाला ताबडतोब म्हणे परत या. आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार. मी म्हटलं बरं, आमची तयार नाही, आम्हाला तुम्ही एकदम शॉक दिला. 24 तास द्या, आम्ही उद्या सांगतो तुम्हाला. परत उद्या गेलो, म्हटलं दुसरं कोणाला, समीरला उभं करणार, दुसरं कोणाला नाही. म्हणजे तुमचं नाव त्याने प्रकर्षाने घेतलं, तुम्ही उभे राहा. मग 1 महिना मग आम्ही इथे आलो. काय सगळी तयारी झाली आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं. अर्थात एक तर सर्व समाजाचे, दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी, काय अगदी ब्राह्मण समाजाचे लोक सुद्धा येऊन भेटले. आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये रस आहे ते सगळे जी मंडळी जी आहेत ती येऊन गेली की तुम्ही बरं झालं, आम्ही तुमच्या पाठीमागे उभं राहणार. आता नाशिकचे पाऊल आणखीन एक पाऊल पुढे पडले. आम्ही प्रयत्न सुरू केले, पण 1 आठवडा झाला, 2 आठवडे झाले. खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या यांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे तर 8 दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं, 15 दिवसात करायचं होतं. पण 1 महिना झाला तरी सगळ्यांच्या अख्ख्या महाराष्ट्राची नावं जाहीर झाली, आमचं नाव जाहीर होत नाही. मग मी म्हटलं ठीक आहे, आता माघार घेतो. कारण मी अशा प्रकारचे जे आहे आस लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकिटासाठी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.